नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दोन प्रकारचे भेळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, गावच्या यात्रेतला हा मेवा म्हणतात त्याला, आलेला आहे। अशा पद्धतीचा सुक्की भेळ पण म्हणतात ह्याला। मस्त लागते। तुम्ही काय म्हणता जरा मला कमेंट करून सांगा। चवीला किती छान लागते ना। आता गावची यात्रा झाली होती, त्यातलं घेऊन आलेली आहे मी। तर माझ्या लक्षात आलं, खूप जणांनी अशा कमेंट केल्या होत्या की कैरीची भेळ दाखवा, तर तुम्हाला मी ह्याचीच भेळ बनवून दाखवणार आहे। मस्त लागते, करून बघा। तर आता आपण ही काढून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेली आहे। आता ह्यातलं काय करूया आपण, दोन भेळ दाखवणार आहे, तर मी अर्धा अर्धा करून घेते। दोन्हीमध्ये बघा मी अर्धा अर्धा करून घेतलेला आहे। आता ही एका साईडला ठेवते, एक भेळ पहिले बनवून दाखवते। तुम्हाला मला एक विचारायचे, तुमच्या गावची यात्रा झाली का? कोणत्या गावावरनं तुम्ही ही रेसिपी बघता जरा मला कमेंट करून सांगा। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, 2 चमचे, असं जास्त बारीक पण कापायचं नाही आणि जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत बघा कांदा कापून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडेसे टोमॅटो, त्यात टाकायचं आपल्याला भाजकी डाळ, ही तिखटवाली आहे बघा, हरभऱ्याची डाळ। थोडेसे हे हिरवे वाटाणे थोडेसे टाकायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये फुटाणे, जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ जरी असेल तरी चालेल। फुटाणे, शेंगदाणे कसे भाजायचे त्यांच्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। थोडेसे खरदाणे, हे पण कसे भाजायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेले। सगळं थोडं थोडं टाकायचं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा। त्या ठेच्यात काय आहे, हिरवी मिरची, 1 चमचा जिरं आणि 3 पाकळ्या फक्त लसणाच्या। हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। ह्या 2 आहेत त्या मिरच्या, त्या पण थोड्याशा कमी तिखटवाल्याच आहेत। ह्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ, थोडीशी मिरची पावडर, कारण आपण हिरवी मिरची टाकली त्यामुळे मिरची पावडर थोडीशीच टाका। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। एकदम कोथिंबीर ज्यावेळेस आपण मिक्स करतो ना खायला घेतो तेव्हाच टाकायचे, कारण जर ओलसर असेल का नाही तर सगळी मग भेळ आपली ओली ओली होईल। तर तशा पद्धतीनं करायचं। आता ह्याच्यामध्ये घेणार आहे बघा ही कैरी, जास्त मोठी पण खिसायची नाही बघा, अशा पद्धतीमध्ये खिसून घेतली बघा। ही जी समोर चमचे आहे ना, हे 2 ते 2.5 चमचे मी टाकलेले। आता कच्च्या कैरीचं म्हणलं का नाही तर आपल्याला जरा थोडीशी जास्तच टाकावी। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि चमचा थोडासा असा मोठा घेतलेला आहे। आणि कैरीचं कसं आहे माहिती आहे का, जशी तुम्हाला आंबटपणा आवडेल चवीला त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये कैरी टाकू शकता। बघा अशा पद्धतीत मस्त अशी भेळ झालेली आहे ही। आणि भेळीचं काय आहे माहिती आहे का, तुम्हाला ज्या 2 भेळी मी दाखवणार तर ही एक तर आपली ही झालेली आहे आणि जी दुसरी दाखवणार ह्यातली तुम्हाला नक्की कोणती भेळ आवडली ही जरा मला कमेंट करून जरूर सांगा। तर आता आपण दुसरी बनवूया। आता दुसऱ्या भेळसाठी साहित्य बघा, ह्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, ह्या पण कमी तिखटवाले, तिखटाप्रमाणे घ्यायच्या आपापल्या। हे घेतलेला आहे बघा 4 ते 5 पुदिन्याच्या काड्या, देठाचा काड घेतलेला आहे। ही आपली कैरीचा एक तुकडा घेतलेला आहे। आंबटपणा जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर थोडंसं जास्त टाकला तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये बघा आपल्याला अर्धा चमचा छोटं जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे काय करायचं, आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। दुसरी भेळसाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, त्यात आपण सगळं टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1.5 चमचा फक्त कांदा टाकणार आहे। थोडंसं टाकायचं टोमॅटो, ही चण्याची डाळ भाजकी थोडीशी टाकायची, फुटाणे घेतलेले आहेत, वाटाणे घेतलेले आहेत बघा, हे हिरवे वाटाणे, हे सगळं विकतचं आहे बरं का। फुटाणे आणि खरदाणे हे घरात केलेले आहेत। ह्यात टाकणार आहे थोडेसे खरदाणे। आता उन्हाळ्यात कसं मुलं घरात असतात ना, सुट्टी वगैरे असते, तर असलं काय काय वेगवेगळं थोडंसं करून द्यायचं मुलांना घरातच। आता ह्याच्यात काय आहे माहिती आहे का, तुम्ही हिरवी मिरची कुटून टाकू शकता बरं का ह्याच्यामध्ये। आता मी थोडीशी ह्याच्यामध्ये कुटलेली मिरची टाकणं, एकदम थोडीशी टाकलेली आहे बरं का, कारण आपण तो मसाला केलेला आहे ना तोच टाकायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, ही मिरची पावडर जी आहे कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। काळं मीठ थोडंसं टाकायचं, साधं मीठ एकदम थोडं थोडं टाकायचं सगळं। आता ह्यात टाकायचे आपल्याला हिरवी चटणी जी आपण केली होती ती 1.5 चमचे टाकायचे। एकदम जर तुम्हाला सुक्की चटणी जर पाहिजे असेल ना भेळची, तर ती पण मी पहिले अपलोड केलेली आहे बरं का, त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। आता ह्यात काय करायचं, आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे। आता जी पहिली भेळ केली होती ना त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकला नव्हता, का, कारण त्यात आपण कैरी जास्त टाकलेली आहे, त्यामुळे जर कमी टाकली तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस पण टाकू शकता। तर हे मिक्स करून घेऊया। मस्त असे बघा मिक्स केलेले आहे, जेवढे होता होईल एवढे चांगले मिक्स करायचे। ह्याच्यावरनं थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर आणि परत एकदा मिक्स करणार आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही आपली दुसऱ्या नंबरची भेळ आणि ही पहिल्या नंबरची। तुम्ही मला सांगा ह्यातली तुम्हाला कोणती आवडते, जरूर एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।